Hello, hello. This is the My Artifact episode number 1871. आजची तारीख आहे 31 मार्च 2013. 2013 आहे. 2013. आर्टिफॅक्ट एपिसोड सुरुवात केला होता मी. 2015 ला सुरुवात केला होता मी. 2015 म्हणजे 5 वर्ष झाले. म्हणजे मी 15 ला सुरुवात केली होती. येस. आणि आता 20 5 वर्ष झाली. इट्स 5 वर्ष झाले आर्टिफॅक्ट एपिसोडला. आज 1871 आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतोय. हाऊ गुड यू फील लाईक दॅट वे? मग कसं एकदम जबरदस्त फील व्हायत नाही की तुझ्यापाशी आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. स्टार्टिंगला मी काफी प्राऊड फील करत होतो. व्हाय? कारण मी आर्टिफॅक्ट एपिसोड करतो, नो वन विल रेकॉर्ड दिस थिंग. या आणि मग त्याच्यानंतर मग असं बहुत ही नॉर्मल वाटलं की असं वाटलं की हे तर कोणी पण करते. इट्स इट्स नन ऑफ द थिंग. या म्हणजे काय म्हणजे असं होतं की इट वॉज लाईक दॅट की मानून घे की आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतात कोण? असे लोक रेकॉर्ड करतात जे लोक बहुत जास्त सक्सेसफुल आहे किंवा जे असे लोक ज्यांनी लाईफ मध्ये खूप काही अचिव्हमेंट केलं आहे, असे लोक आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतात. आणि मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो, बट मी काही अचीव्ह केलं नाही, तर मला त्या आर्टिफॅक्ट एपिसोडचं फारसं महत्व वाटत नव्हतं. हा, पण असं नाही का मी आर्टिफॅक्ट एपिसोड खूप हलगर्जीपणाने, आणि असंही नव्हतं की माझ्या लाईफ मध्ये काही अम्बिशन्स किंवा गोल नव्हते. होते अम्बिशन गोल वगैरे होते, बट म्हणजे असं एक प्रकारे असा विचार नाही केला होता की मी तो स्पेशल पर्सन आहे बा. मी आर्टिफॅक्ट एपिसोड सुरुवात केला होता कारण इट वॉज लाईक दॅट की मी खूप अलोन आणि एकटा राहत होतो. इट वॉज द बिगिनिंग. आणि जेव्हापासून मी आर्टिफॅक्ट एपिसोड सुरुवात केला तेव्हापासूनच मी शायद एकटा राहत आहे. म्हणजे काय? एकटा राहत आहे म्हणजे फिजिकली पण एकटा राहत आहे आणि मेंटली पण एकटा राहत आहे. मेंटली वॉज अलोन, येस. फिजिकली ऑल्सो अलोन, येस. आता फिजिकल मेंटल म्हणजे काय? मेंटल म्हणजे जस्ट लाईक दॅट की मेरी कोई सुनने वाला है नाही. या म्हणजे सुनने वाला म्हणजे जस्ट लाईक आई वडील वगैरे, पॅरेंट्स वगैरे. या ओके, दॅट्स थिंग. बट म्हणजे अशा एज मध्ये, ज्या एज मध्ये नाही का तुमच्या मनात खूप काही असते आणि खूप काही सांगायचं असते, आपल्या मनातल्या गोष्टी, तर त्यावेळेस इट्स लाईक गर्लफ्रेंड ले लेना भाई. या गर्लफ्रेंड. सो मेरे पास गर्लफ्रेंड नहीं थी. या इट वॉज लाईक दॅट. और मला खूप काय असं आतून सांगायचं पण होतं, बट काही सांगू शकलो नाही. आणि असं बहुत काही आतमध्ये दाबून होतं, बहुत कुछ अंदर से लाईक दबून होतं. दॅट्स इट. यस. आणि जसं मी आर्टिफॅक्ट एपिसोड सुरुवात केलं, तो नाही का आग का बबूला ऐसा फूल गया और फूट गया. यस, ऑल दिस थिंग्स हॅपन लाईक दॅट. या सो जेवढं काही मनातलं होतं ना ते पूर्ण निघालं. आणि आताही पण निघूनच राहिलंय. यस, आताही पण निघूनच राहिलं. आणि ज्याप्रमाणे हळूहळू गोष्टी बनत गेल्या, अम्बिशन्स बनत गेले, का करायचं आहे, कसं करायचं आहे, कशाप्रमाणे करायचं आहे, सगळ्या गोष्टी याच्यात रेकॉर्ड केल्या. सो इट्स वे मच बेटर. या आता हेच आर्टिफॅक्ट एपिसोड माझी स्टोरी मध्ये कामी येऊन राहिलंय. आय डोंट नो, म्हणजे माझ्यासाठी हे फारसं इम्पॉर्टंट वाटत नाही, पण जेव्हा मी आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करतो, त्या इट डज फील रियली इम्पॉर्टंट यार डूड, लिटरली. या म्हणजे मेरे को भी ऐसा लगता है यार भाई किसका देख रहा मैं ये सब चीजें. यस. सो yes, I just feel really special. I just feel really great. And yeah, it's good. Yeah, it's good. तुला आता असं फील होते का तू स्पेशल पर्सन आहे? या म्हणजे असं वाटतंय स्पेशल पर्सन आहे म्हणून. असं म्हणजे आतमध्ये असं काही आहे नाही. या
हे म्हणजे कसं आहे की जेव्हा तू स्पेशल पर्सन बनशील ना, म्हणजे व्हॉट यू मीन बाय स्पेशल पर्सन, वो चीज क्या होती है यार. ओके, आता आपण एक सिंपल एक्झाम्पलनी समजून घेण्याचा प्रयत्न करू. ओके, सो ओके, तू फर्स्ट फ्लोअरवर आहे. ओके, आणि तुला थर्ड फ्लोअरवर जायचं आहे आणि तुझ्या हातात एक 2 किलोचा गुंड आहे जो की पाण्याने भरलेला आहे. ओके, आता तो तुला 2 किलोचा गुंड, पाण्याचा गुंड, ओके, तो तुला वरती न्यायचा आहे. तर तू उचललं आणि देन त्याच्यानंतर तू वरती फ्लोअर बाय फ्लोअर म्हणजे गेला आणि तिसऱ्या फ्लोअर पोहोचला. ओके, आता झालंय काय याच्यामध्ये, कुछ भी तो नहीं हुआ ना. या म्हणजे बाय एग्जाम्पल थ्रू ऐसा कुछ भी नहीं हुआ. वो लड़का था जिसके पास 2 किलो का एक समथिंग सामान या गुंड था, या आय डोंट नो व्हाट्स कॉल्ड गुंड, गुंडला काय म्हणतात हिंदीमध्ये, आय डोंट नो, जो भी आहे. ओके, तर त्याच्यापाशी 2-3 किलोचं ते सामान होतं. ओके, तर 2-3 किलोचं सामान खाली होतं, सेम वजन 3 किलो, वरती पण गेलाय सेम वजन 3 किलो. फरक काय झाला, फरक झाला की तो तिसरा फ्लोअरवर आहे. तर मग या तिसऱ्या फ्लोअरवर आहे, त्याला तिथे जायचं होतं ना तिसऱ्या फ्लोअर मध्ये. या तर मग व्हॉट इज एक्झॅक्टली मीन बाय दॅट. ओके, चलो आपण समजून घेऊ. आता हे जे फ्लोअर आहे ना, हे एक फ्लोअर किंवा समथिंग लाईक दॅट, हा तिसरा फ्लोअर आहे ना, हा तिसरा फ्लोअर नाही का लाईफचं टार्गेट आहे. लाईफचं टार्गेट म्हणजे म्हणजे की मला फिल्म मेकर बनायचं आहे, ते तो या फ्लोअरवर बनता येईल म्हणजे तू या फ्लोअरवर गेला का तू यू आर फिल्म मेकर. हा जो तिसरा फ्लोअर आहे हा जो फिल्म मेकर वाला आहे. ओके, आणि राईट नाऊ यू आर मेकिंग अन आर्टिफॅक्ट एपिसोड. ते जे आर्टिफॅक्ट एपिसोड जे इम्पॉर्टन्स आहे, हा म्हणजे हे आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करत आहे, त्या आर्टिफॅक्ट एपिसोडचं इम्पॉर्टन्स याला 3 किलो मध्ये कन्वर्ट कर. 3 किलो कन्वर्ट कर म्हणजे 3 किलोला समजून घे. ओके, म्हणजे मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतोय, दॅट मीन्स आई एम रियली स्पेशल. तो मेरे पास 3 किलो का वजन है, म्हणजे जस्ट लाईक आई एम मेकिंग एन आर्टिफॅक्ट एपिसोड, राईट. आता तू हळूहळू वरती गेला, तिसऱ्या फ्लोअर पर्यंत गेला, तरी तू आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करत आहे ना, तरी तुझा तो गुंड तुझ्या हातात आहेच. या मग फरक काय झाला, चेंज झालं काय? चेंज कुछ भी नहीं हुआ. चेंज बस इतना हुआ की तू तुझ्या टार्गेट पर्यंत पोहोचला. या आणि तू तेव्हा पण तू असं फारसा काही स्पेशल फील करणार नाही आहे, कारण ही एक अशी एक गोष्ट आहे, हे तुझ्या सोबत चालणार आहे ना, राईट, हे तुझ्या सोबत चालणार आहे. आर्टिफॅक्ट एपिसोड तू आताही रेकॉर्ड करत आहे, तू समोर जाऊन पण रेकॉर्ड करशील, राईट. तू 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 असं तर नाही ना की तू तू फिल्म मेकर म्हणलं आर्टिफॅक्ट एपिसोड सोडून देशील. आय डोंट थिंक आर्टिफॅक्ट एपिसोड मी लाईफच्या एंड पर्यंत तरी सोडून का नाही. या इट वॉज एव्हरी डे हॅज टू बी रेकॉर्ड. या बिकॉज ऑफ दैट कि भाई तेरे में कुछ स्पेशल है, दैट्स व्हाई यू आर मेकिंग आर्टिफैक्ट एपिसोड. और यही चीज है जो तुझे थर्ड फ्लोर पर लेके जाएगी. दैट इज द ओनली थिंग यू नीड टू अंडरस्टैंड डूड. ओके, यही तो चीजें है और यही समझनी है. दैट्स इट. तू ऐसा ऐसा तू असं विचार करूच नको की भाई तू बहुत स्पेशल हो, दैट्स व्हाई मेकिंग आर्टिफैक्ट एपिसोड. हा, हे तू समज सकता है, हे तू विचार करू शकते, बट यासोबत तुला काही ना काहीतरी ऍक्शन्स पण घ्यावी लागेल. हे जस्ट लाईक फक्त रेकॉर्ड करता याचं काहीच मिनिंग नाही आहे टिल देन जोपर्यंत तू याच्यावर ऍक्शन नाही घेणार, कारण ऍक्शन इज रिअली इम्पॉर्टंट. आणि दोज ऍक्शन आर रिअली इम्पॉर्टंट. या तोच ऍक्शन्स हे डिसाइड करते की तुला समोर जाऊन का बनायचं आहे, का कसं बनायचं आहे. येस, ज्याप्रमाणे माझ्यामध्ये जे काही चेंजेस येऊन राहिले, इट वॉज I just feel really good. Yeah, I just feel really glad that these changes has happens to me right now. आणि समोर जाऊन पण अशा प्रमाणे अजून जास्त चेंजेस होईल. सो दॅट इज गुड. या, दॅट्स रिअली गुड.
अजून काय आहे ना सांगायचं? माझं तर एवढंच आहे. येस. व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड मी रेकॉर्ड नाही करून राहिलाय. वाय? कारण आता काय झालंय की आता आपल्याला हार्ड डिस्कची गरज आहे आणि हार्ड डिस्क घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण आपली हार्ड डिस्क झाली आहे खराब. नाही, एकदा वॉरंटीवर करून पाहतो. हे वॉरंटीचं समजा याच्यामध्ये समजा मला हार्ड डिस्क रिप्लेस मध्ये भेटत आहे किंवा कारण 3 वर्षाची वॉरंटी आहे, तर पाहू आपण याच्यामध्ये. कारण प्रॉब्लेम तर यांच्यामध्येच येऊन राहिलाय. सो आता हे कोरोना आहे त्यामुळे अजून किती महिने बंद राहील. येस, कारण हे कोरोना नाही का, म्हणजे याच्यामुळे पूर्ण लॉकडाऊन आहे, कुछ भी नाही शुरू और ये सिच्युएशन पूरे दुनिया में है. या आणि अशा प्रकारचा सिनारिओ लाईफ मध्ये म्हणजे करीब अशा प्रकारचा सिनारिओ कधीच झाला नाही. ॲज ह्युमन हिस्ट्रीमध्ये नथिंग वॉज गना. ह्युमन हिस्ट्रीमध्ये झाला आहे बट एवढा डीपली इफेक्ट करण म्हणजे कसं आहे की आता राईट नो नाही का, पहिल्याच्या जमान्यातले लोक कसे विलायती आहे तर तो असन त्याची दुनिया वेगळी समथिंग. बट आजकाल लोक एवढे कनेक्टेड झालाय एकमेकांसोबत बाय सोशली, इंटलेक्च्युअली. लोक कसे एकमेकांसोबत ओळखतात. असंही नाही मी काही अमेरिकेतल्या लोकांना पण ओळखतो, ते लोक पण इंडियातल्या काही लोकांना ओळखतात. खूप साऱ्या देशातले एकमेकांसोबत ओळखतात. वेगवेगळे कनेक्शन्स आहे बाय कंपनी थ्रू किंवा ऑर्गनायझेशन थ्रू किंवा समथिंग रिलेशन थ्रू. आय डोंट नो. बट इट्स टू मच. यस. आणि ज्याप्रमाणे ही महामारी पसरून राहिली आहे तर याचा अफेक्ट पुरी दुनियावर होऊन राहिला आणि याचं जे दिसून राहिलाय फरक. सो till then everything is good, everything is fine. So this is it. This is the end. This is the My Artifact episode number 1871. Right now we are at Nagpur, Wardha, Maharashtra. Nagpur is Wardha, Maharashtra. Thank you.